बेडी मायेची दयाळा बेडी मायेची श्री मुखवचन ऐकून बेडी तुटील मायेची ही मायेची बेडी होईल 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 18 पुराणामध्ये गरुड पुराण सुद्धा सांगितलंय। त्या गरुड पुराणामध्ये ज्याला जे पाप करते त्या पापाची सजा त्याच्यामध्ये सांगितली। समजा तुम्ही एखाद्याला भक्तीला बसले त्याला चपाती जर वाढत नसाल पाप विचारा म्हणावाय चपाती 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 जर देत नसाल त्याचं सुद्धा पाप आहे, ते सुद्धा पापच आहे, त्याची सुद्धा सजा आहे। मग तोटा खाओ चुना खाओ तंबाखू खाओ हे सुद्धा पाप होय, पण ते कमी पाप होय, झाडाचं पान खायला लागलं। बरोबर आहे। महाराज काय सांगतात व्यसनाने नामाना होता शांती सुख मिळेना देता शांती सुख मिळेना देता व्यसनाने नामाना होता शांती सुख मिळेना देता व्यसनाधीन मन होता व्यसनाच्या अधीन मन होता त्याशी शांती सुख मिळेना चित्ता। व्यसनामध्ये जर मन गुंतून गेलं जीवाला शांती नाही, त्याला काहीतरी राहिलेच वाटते। जेवण केला त्याला पोटा खाल्ला चुना खाल्ला पान खाल्ला तर बरं वाटली, तेवढं जेवण करून मी पंचपक्वान तुमच्या इकडे हाय खर्रा काय म्हणतात त्याला खर्रा, त्या खर्याला खरंच म्हणावं लागते, खोटं म्हणल्यानं जमणार। खोटं म्हणतात तुम्ही त्याला म्हणा खरा खाता काय खरा ते सगळे व्यसन सोडावं लागते, नाहीतर शांती सुख मिळेना चित्ता। भेटल तात्पुरतं ते पाणी पिजेपर्यंत तोट्याचं। नवीन नवीन माणसं खाऊ द्या बरं तोटा, घंटाभर त्याला जागेवर सुट्टी ना चक्करच येते। बरोबर होय, म्हणून व्यसन करणं सुद्धा सोपं आहे, त्याच्यासाठी ताकद लागते। दारू पिला तर उतरता आली पाहिजे, उतरवता आली पाहिजे, म्हणून लोकांना उतरणं होईना म्हणून रात्री पिऊन झोपी जातात, सकाळी आपोआप उठून जाते। हे दारू काय करता दारू जर घ्यायची असेला तर नामामृताची दारू घ्या। दारू काय करता अंकुराची बडीशेपची काळे अंगूर, आता मध्ये काय काय टाकायचं तेव्हाच पाहिजे, पाचच्या तर बक्कळ आले याचं टाकाले त्याचं टाकाले, म्हणून नामामृत घ्या, नामाची नशा करा, त्याच्या त्याच नशेमध्ये जीवनाभर जिंदगीमध्ये सतत दिवसामध्ये नामाची नशा डोक्यात राहिली पाहिजे, म्हणजे सतत नाम डोक्यामध्ये खेळलं पाहिजे। विवाद तारता 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 विवाद तारता
बायको घरला गेले की रट्टी द्याली ऐकायला लावला असं पण नामाची दारू जर पिलं बायको शिवा नाही पोरं शिवा नामाची नशा चांगली हे काय करता पैसा की पैसा बर्बाद परज्ञान सर्व बोलते परे परज्ञान कोणी न जाणते परात पर सद्गुरु बोलते पूर्ण ज्ञान जे परज्ञान सर्वजण म्हणाले परी परज्ञानाची वाट नंते परज्ञान सगळेजण म्हणाले पण नेमकं परज्ञान काय आहे कळायला परी परज्ञान कोणी न जाणते त्या आनंद प्रभू शिवाय त्या दत्त प्रभू शिवाय परज्ञान कोणी जाणू शकत नाही असं ग्रंथाचं म्हणणं आहे परात्पर सद्गुरु बोलते त्याची पूर्ण ज्ञान जाणावे सद्गुरु दत्त महाराज सांगते तेच परज्ञान कधी महाराज किती जरी म्हणजे आमच्याजवळ परज्ञान आहे परज्ञान असं ग्रंथाचं म्हणणं आहे मग परिपूर्ण असनावरी असते पूर्ण पातारती जे निर्वाण निराती पूर्ण पदार्थ दत्तप्रभूचं आसन कसं आहे उघड्याचं आसन नाही उत्तवाद्याच्या चमड्याचं आसन नाही परिपूर्ण आसन आहे कधी न ढळणार कधी न चळणार अशा प्रकारचा आसन त्या दत्तप्रभूचा आहे परिपूर्ण आसनावरी असते चारी सृष्ट्या जरी उडायला गेल्या तर त्या दत्तप्रभूचा आसन कधीच धक्का सुद्धा नाही असं आसन पाहिजे आपले आसन कसे आता जेवायला बसाय पुरतं आसन नंतर व्हायलाच बसायला पूर्ण ज्ञानाला प्रयसी भक्तजन जाणते निरंजनवासी नलाधरमणे सदोषी कैसा अवतार कसा आला पुण्या दत्तप्रभूचा अवतार आणि त्या दत्तप्रभूला आणण्याचं काम कोण केलं दत्तप्रभूने त्या दलाल राजाने दत्तप्रभूला विचारलं सद्गुरु पदवी सावधान सांग अवतार आनंदमणे आनंद कंदासे तुम्ही जावे पत्रिकाश्रमाशी आत्रियानुसे वंशाशी
आश्रमाला जा अत्रे अनुसयाच्या आणि अवतार घ्या कोणाच्या वंशाला जा अत्रे अनुसयाच्या वंशे अत्रे अनुसयाच्या घरी अवतार घेऊन पत्रिका आश्रमाला जा अनुसया आदिशक्ती त्रिभुवन जागृती पूर्ण भक्ती संज्ञा अनुसया माय काय होय आदिशक्ती होय त्यानंतर प्रभूला आणण्याचं काम केलं त्या तुमच्या आमच्यासारख्या पामर जीवाला भेट घालून देण्याचं काम अनुसयामाईने केलं पण काही महाराज लोकांचं म्हणणं आहे अनुसयाची आरती करू नका त्यानंतर प्रभूला अनुसयामाईनेच आपल्याला भेट घालून काय सांगितलंय आदिशक्ती श्री भगवती हो सयामती पर्वते अक्षरा श्यामरावती हो आदिशक्ती आदिशक्ती सगळ्यांच्या आदी आहे तुम्ही सुद्धा म्हणता आदी अनादी वसुदेव देवा सुरवर इंद्र करिता शिवा सेवा करते उद्धरी जीवा हा वंश प्रसाद सर्वास द्यावा अनंत युग गेले तपाशे बरे श्रीमान चैतव भाग्याशी दैवता सर्व भागवत दैवताला वर्णन झालं सापाला वर्णन झालं ब्रह्म विष्णू महेश्वर त्रिस्मूर्ती देवी दैवता कोणालाच वर्णन झालं नाही अजून चालले अजून त्या दत्त महाराजांचं वर्णन पूर्ण झालेलं नाही आणि त्या दत्त महाराजांचं अजून वर्णन कोणालाही करता आलेलं नाही अपूर्ण केली पण पूर्ण अवतार म्हणून मग काय म्हणते सद्गुरु भगवंता अमृतावनी गोड नाम तुझे देवा अमृतापेक्षा गोड नाम
काय सांगितले परिणाम जपते त्याच्या पुण्यालाही घडते चारी सृष्ट्या शरण येते महापाप ठरते परिणाम जपण्याच्या नंतर चारी सृष्ट्याच्या दैवता शरण येतात म्हणून काय म्हणतात परिणाम घेतल्यावर शहादत्ताची भेट आहे शहादत्ताची भेट झाली दैवताचा संगत गुरुलाते शहादत्त गुरु भेट दैवताचा संगत शहादत्त गुरु भेट दैवताचा संगत दाविलाय परमार्ग पडले मालकाचे दाट दावा सद्गुरु भगवंता नावल्या भेटल्या मजला श्रीनंदा गोपाळ केर धानिष्ठ कसा धानिष्ठ होता एकनिष्ठ नामधारक कसा पाहिजे एकनिष्ठ आता आजच्या कीर्तनामध्ये ते आहेच एकनिष्ठ पाहिजे माणूस घडणारा माणूस दत्तमार्गाचं नाम घ्यावं मला बकळ इकडे आले हनुमानाचं येतो भक्त झाले भक्ती करणारे काय नाही काय भक्ती करणाऱ्याचा सुखार झालाय कलियुगामध्ये देवदेव वाढलाय भंडारा वाढलाय सगळंच वाढलंय कलियुगामध्ये अधर्म झाला लोक झाले दोषयुक्त कोणी आले कोणी झाले गळेश्वरित नास्तिक धर्म फार वाढला झाले भक्त दयाळ झाले सूक्ष्म कुंभधर व्यापारी झाले मोठ जय देव श्री गुरुनाथादया ईश्वर उद्धारासाठी जग उद्धाराचे वाढलाय भंडारा वाढण्याची खरे संधी मागणी भक्त नावाची संधी आताही कमी तुमच्या गावामध्ये दरवर्षी आले तुमचं काहीतरी बाकी दत्तनाम येते कोणी गावामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये भक्त करणारे गाव आहेत गावाने म्हणाले हरिनामच सांगतात काय हाय दत्तनाम पण त्याच्यासाठी सुद्धा भाग्य जन्माला गाववाल्याचं भाग्य खायचं तेव्हा दत्तनामाचं यज्ञ होते हे यज्ञ काय सोपं आहे का या जर यज्ञ झालं किती पाप केलेल्या माणसाला त्या यज्ञामध्ये जर बसवाशे सर्व पाप नाही पाप जर नाहीसे करायचं असेल नामाचं यज्ञ महत्वाचं नामाचं यज्ञ महत्वाचं मी कोणता दत्त नामाचं यज्ञ आणि यज्ञ कोण केला दैवाच्या दिवशीने केलं यमराजाने केलं आता आजच्या कीर्तनामध्ये आहे एकनिष्ठ भक्ती
अवतार आता चिंतारे प्रयत्न आपण एक चित्तवृत्ती करणारा पाहिजे याच्यावर आमचं चिंतन आहे किती वेळा बसून आवाज जरी निघला गेला कीर्तन होणार भजन होणार शेवटी 2 तास व्हायचं 3 तास होईल कीर्तन होणार कमी होईना जास्तच होईल आपल्याला मला काही त्रास नाही फक्त गळा बसलाय काही आग दुखणं आलंय डोसं दुखणं आलंय नाक बसलंय त्याच्यामुळे आवाज नाहीतर जसजसं दिवस वाढले तसतसं मी घंटे वाढीणारा माणूस मोठी 2 तास असं उरलेले 3 दिवस असतील तर 3 तास होते आता हे गळा साथ नाही का कोणाच्या हातात आहे प्रभूच्याच हातात आहे पण कार्यक्रम कमी होणार नाही तुम्ही सुद्धा पब्लिक कमी होऊ देऊ नका काय महाराजांचा आवाज निघला आले आवाज तुम्हाला याच्यात काय ऐकू आणि काय भेटायलंय हे महत्वाचं आहे आवाजाचा विषय नाही काय 2-4 दिवस आवाज ऐकल्यास आवाज नाही आता ज्ञान महत्वाचा नाही ज्ञान स्वराचं ज्ञान झालं आता परत ज्ञान आता नुसतं परत पुढे कथा बहुत सुरेख तुम्ही ऐकावे सावकाशा ज्ञानेंद्रियाशी लागे ध्यास चित्त स्थिर करावे समोर कथा आहे म्हणून सांगितले कथा दंतकथा ज्ञान सोडा सत्याचं नाव टाकायचं कॉम्प्लीट होतं जीवनमुक्त निरूपण ग्रंथ टाकले आपण सांगितले याच्यामध्ये सुद्धा दंतकथाच आहे आमच्या घरी आले ना सत्याची मिटिंग घ्यायला तेवढ्या आम्ही ग्रंथ ठरले आहे वाचूनच बघण्याला नाही तर दंतकथा याच्यामध्ये सुद्धा दंतकथा समोर कथा कशी आहे पुढे कथा बहुत सुरेख कथा ऐकायसारखी आहे पण ऐकलं तर समजते ध्यास लागे ध्यास जे कर्मेंद्रियात ज्ञानेंद्रियात त्याला ध्यास लागला अशी कथा सांगितले समोर त्रेता योगी बद्रिकाश्रमात आत्रे ऋषीचे कामिनी साक्षात जप तप निवाड चरित आनंद आनंद मुक्ती स्मरे त्रेतायुगामध्ये बद्रिकाश्रमावर बद्रिकाश्रमाला कोण अडगावमध्ये गेले कोणी बद्रिकाश्रमाला बद्रिका आश्रमावर त्रेतायुगामध्ये कलियुगामध्ये नाही आत्रे ऋषीची कामिना साक्षात म्हणजे आत्रे ऋषीची पत्नी म्हणजे अनसूया होता पणे अचलित अनुसूया माईजवळ ताकद होती जपाची ताकद होती तपाची ताकद होती सामर्थ्य होतं नामाचं आनंद आनंद मुखी स्मरे सदा सदा आनंद 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 मुखामध्ये स्मरण होतं नामाचं खंडन कधीच पती सेवा गुरु सेवा तिथी सेवा अतिथी सेवा प्राणी मातृ आरोग्य महासतीच्या
आमच्या माईजवळ 3 सेवा होत्या. तिथी सेवा, पती सेवा, गुरु सेवा, अतिथी सेवा, 4 सेवा. आमच्या माईजवळ तिथी सेवा होती. कोण्या तिथीला कसं वागावं, एकादशीला कसं वागावं, सोमवारी कसं वागावं, मंगळवारी कसं वागावं, 7 वारा कसं वागावं, एकादशी द्वादशी शिवरात्र नवरात्र अष्टमी नवमी एवढे काही पर्व काढा या ठिकाणी कसं वागावं हे आमच्या माईजवळ तिथी सेवा होती. आपल्याजवळ तिथी सेवा नाही. दोघं मी आम्हाला नाही गेलं की मेन कापडातच करून आणायचं सेवा. बरोबर होय, ही तिथी सेवा पाहिजे. आमच्या माईजवळ गुरु सेवा होती. गुरु सेवा, गुरु सेवा गणेशाशी काळ दंडिना आणि जाय पदाशी गुरुचे स्मरण केल्या. गुरु सेवा ज्याला करते काळ दंडिना तयाशी आणि जाय मोक्ष पदाशी गुरुचे स्मरण केल्या. त्याला गुरुची सेवा करते काळ त्याच्या जवळ येणार पोहोचायला. दत्त महाराजांचे दूत जेव्हा लागतात तुम्हाला आणि लईच मेल कापला म्हणजे आपण खावला तर मशीवर बसून यम येतात. चिव काढून आतापासून तरी जपून वागा. अजून कोणती सेवा होती? पती सेवा, पतीची सेवा होती. पती म्हणलेलंच ऐकायचं. आमच्या पतीच्या शब्दाच्या बाहेर आपण जन्मला आपल्या बायकोला गरम पाणी टाकून आंघोळीला तुला विचार डोळ्यात पाच पडलेली देव पूजा करायला चुलीवरचं पाणी घे, पुन्हा पाणी भरून चोळून घे ठेव. आपली पती सेवा असते. आमच्या पती सेवा, तिथी सेवा, अतिथी सेवा. अतिथी कोणाला म्हणावं? अतिथी कोणाला म्हणावं? पाहुण्याला काय सर म्हणतात? पाहुणा अतिथी होय. पाहुणा अतिथी नव्हते, सांगून येते फोन करून. अनुराजे तुमच्या गावाकडे आलो बरं. तुमचा एका गमना चालले. खायची सोय आली, याची सोय आली. घरी जमना गेलं शेतात तरी सोय करा. ती सांगून येते सांगता येतात. आम्ही तुमच्या गावचे अतिथी नव्ह, आम्ही पाहुणे. तुम्ही आम्हाला 6 ते 12 तारखेपर्यंत पर्यंत आणल्या. पहिलं सांगून पुन्हा घेऊन आल्या. आम्ही पाहुणे. अतिथी कोणाला म्हणाव? सांगता येते आणि अन्नदानच मागते, दुसरं काही मागतं. पैसे नको नको, वाढे नको, मग मागते भिक्षामध्ये अन्न द्या. दुसरं जर मागत असेल तर त्याला देऊ नका. कुपात्रे केले दान, नेले केले मध्यप्राशाला कारण, किंवा फुगांच्या घेऊन मोठून केले तसे. महाराज सप्त्याचं कार्यक्रम केले, दान घेऊन जायचं, जाऊन गांजा वडत बसायचं. गावालेला पापा महाराजाला पापा म्हणून दान सुद्धा कोणाला करावं सुद्धा. कुपात्राला दान केलं, त्यानं गहू घेऊन जाऊन गुट्टा घेऊन पिढ्या घ्यालाय, तंबाखू घ्यालाय, गांजा घ्यालाय. नंबर 1 मळावर जाऊन बसायला. आपण गांजा घेऊन
प्राणीला दान द्यावं लागेल. दुसरं देऊ नका म्हणत नाही, तुम्हाला पैसे काय द्यायचे, मात्र जेवायला त्याला द्या. आणि जेवायलाच मागणारा अतिथी आहे, दुसरं काही मागणारा त्या. आणि सर्व प्राणी मात्र आमच्या माईच्या घरी जाऊन अनुभव घ्यायचे. तिथी सेवा, गुरुसेवा, अतिथी सेवा, प्रतिसेवा, चारही सेवाचा अनुभव. सेवा, अतिथी सेवाचा अनुभव कोणी जरी गेला तरी आमच्या माहितीला गुरु मानायचे. गुरु आणि सगळ्याकडून काहीतरी शिकण्यासाठी भेटते. प्रत्येकाजवळ एक आहे, पण पतिसेवेला कधी जात नव्हता. एका पती वाचून दुसरं कोणाचं मनात आणलं नाही, अशी पतिसेवा होती. घरतारा वाचून कसेची अंतर कोणा पतिसेवा. मग सर्व सेवा अष्टप्रहर विसर नाही क्षणभर. हास्य वदनी सर्वाचा सर्वांच्या तसे. सर्वांची सेवा किती होते? अष्टप्रहर. अष्टप्रहर दिवसातले 8 प्रहर. पहिली सकाळचे 8 प्रहर, सकाळचे 4 प्रहर, संध्याकाळचे 4 प्रहर, सगळे मिळून अष्टप्रहर. अष्टप्रहर सेवा होती आमच्या मातीची. सर नाही क्षणभर सुद्धा विसर नाही या सेवेला. हास्य वगैरे सर्वाचा आदर. कोणी बी आलं तरी हसमुखच. एखादा पाहुणाचा घरी गेला आणि त्याने घरी जाऊन पाय बिये धुवून बसला सोफ्यावर नंबरी. लवकर चाय आला तर समजा बरोबर आहे. घराचा भांड्याचा आवाज आला त्याला गुन्हा हाकून जावं, ओळखून गेला काही दिसलंय. मला केवढं सपाट करते सोयरीची. काही नाही बाजारात ज्याच्या घरी तांब्याला पोचे पडलेले हात, तांबे सगळे चिपटून गेलेले हात, नाही ना समजावं या घरची बाई तिकट आहे. आणि माणसं तर किती मरतात किंवा दिवसाचं. तुमच्याच गावात नाही, आमच्या चिंतनी मांजराला मराली. मांजर दिसायला तयार आहे. त्यांचं पूर्ण त्यांचं जे मंडळ आहे, मांजराचं मंडळ मारण्याचं काम एक बाईच करते. मांजर दिसतात म्हणून बरेच जण काशीला चालले मांजर मारून पाप होण्यासाठी. आम्ही सुद्धा काशीला गेल्या चढला इथं कसं काय नाही हो. आमच्या घरचे 2-3 मांजर मारले. आता सोन्याचं मांजर करून बघावं मला दिसलं नाही मला. पण ज्ञानश्यामाय सगळ्याला हास्य होता. हसमुख होता सतत चेहरा, कधीची दुःखी नव्हतं चेहरा. इकडून जाई धाड फेरीता, तिकडून ये धाड काढत, कांडण करे असं साठा करून ठेवलेलं आपल्या घरच्या सर्व मोठी बाजू. आमच्या माई इकडून पेरत जायची आणि तिकडून खुडत यायचे. असं बोरी वाटणं पडतं. तवाच्या तवा त्याला काढून नंबर 1 चपात्या बोरी वाटणं. आनंदाचा चाले गजर, खंड नसे क्षणभरा, त्रिगुणात कोणला स्वर
विदर्भात काय करतात आमच्या इकडे म्हणतात आमच्या इकडे जय जय गुरु महाराज गुरु जय संध्याकाळी म्हणाले माणसं सुद्धा मूडवर डिपेंड संध्याकाळी आनंदाचा सत्संग म्हणजे होता खंड नसे क्षणभर म्हणजे त्याचा परमार्थ बघा तुकाराम महाराजांचा परमार्थ बघा शिंक चांबळे खोकला तुका वेळ वाया गेला तुकाराम महाराज म्हणतात मला शिंक आले चांबळे आले खोकला आला तर एवढा वेळ माझा वाया चला याचा परमार्थ नामासाठी आपला परमार्थ तेवढाच आहे शिंक आले की देवदत्त खोकला आला की देवदत्त चांबळे आले की देवदत्त आपला परमार्थ त्याचा रात्र दिवस एवढा आला की थांबावं आणि आपण तेवढा आला की चालू आहे आपला असा आहे पंचतत्वामध्ये सुद्धा आनंदाचा स्वर त्या अनुसायामध्ये चालू केला पंचतत्वामध्ये बरोबर स्वर आनंदाचा चारी सृष्टीमध्ये आनंदाचा स्वर पाळण्या सगळ्याला एवढा आनंद नामाचं चिंतन सतत मग आनंद रामाची झाली दाटी पाच हे सृष्ट्याच्या पाठी मोठी आनंदाचे स्वरात सहस्त्र पाचही सृष्ट्यामध्ये आनंदाचा गजर कधीच कमी पडला नाही आपली भित्त वाजलेली टाळी बाहेर जायला आली आहे कशी तुम्हाला टाळी वाजा म्हणलं तर मलाच ऐकून येणार कशी येते महाराज असा दावा करावा लागते पडत असा दावा करावा लागते धावत येईल बा सद्गुरु मी आशा कुणाची करू आपल्या शब्द दैवी लावा माणूस होता आणि मुसलमानाचा माणूस होता तो आणि मुसलमान इस्लामी धर्माचा हिंदू आणि मुस्लिम काय केले पाण्यामध्ये पोहायची सर्वांचा शर्यत लावली पाण्यात पोहण्याची किती जणांना येतं पाण्यात पोहायला येतं हिंदूचं काय केलं हुशार केलं पाण्यामध्ये उडी मारलं पोहता येणार गेलं तरी काय नाही रे बाबा हात पाय हल्ले की पोहता येते उडी तरी मारून मध्ये मारले उडी नदीवरती पक्कड खोल बुडायला सुरुवात झाली मुसलमानाला ते पोहता येत नव्हतं ते बी बुडालं मध्ये मात्र मुसलमानाचा एकच दावा अल्लाह जाओ अल्लाह जाओ अल्लाह जाओ आपलं हिंदूच सुरुवातीला काय केला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपतीचा दावा त्यानं मला गणपतीला आप आपले उदर समान व्हायना झाले तवा ते कवा त्यानं म्हणजे त्याच्या त्याचं भजन महादेवाचं भजन चालू केला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्यानं मला महादेव ध्यानाला बसले असते महादेवाचं सोडला विष्णूचं ध्यान केला कृष्णाचं ध्यान केला रामाचं ध्यान केला कोणी निघालं नाही यानं सतत आला 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 आला
बोलला त्याचा अल्लाह आला आणि त्याला पाण्यातून घेऊन गेला. आपण इतर डुबून गेलो का? एक कनिष्ठ भक्ती पाहिजे. तर त्या संपूर्ण प्यायला नाही आपलं कसलं काम. सकाळी उठलं गणपती, दुपार झाले मानव, संध्याकाळी महाराज. कसा येईल देव आईशी वरवर भक्ती करतात.